मंडळी, आज आपण घट्ट दही कसं लावायचं ते पाहूया. तर दही बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि 1 लिटर दूध हे मी कोमट गरम केलेलं आहे. जास्त गरम नाही करायचे, म्हणजे आपल्याला वरून मलई येईल इतकं गरम करायचं नाही. असं बोर बुडेल इतकं फक्त गरम करायचं आहे. आणि आपल्याला लागणार आहे विरजण्यासाठी थोडंसं घट्ट दही लागणार आहे. तर आपण कशा पद्धतीने दही लावायचं ते आपण पाहूया. दही लावण्यासाठी सर्वप्रथम चिनी मातीचं किंवा मातीचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये दही छान लागली जाते. तर माझ्याकडे ही 2 चिनी मातीची भांडी आहे, ज्यामध्ये मी दही लावली. तर सर्वप्रथम आता ही भांडी दाखवली आणि आता आपण दही कसं लावायचं आणि कसं दही लावण्यासाठी आपल्याला दूध कसं मिक्स करायचं ते पाहूया. आता आपल्याला 2 पातेली घ्यायचं, म्हणजे जे आपण दूध गरम केलं ते, आणि आपल्याला एक दुसरं पातेलं घ्यायचं आहे. आता त्यामध्ये हे पूर्ण मी विरजणाचे दही घालून घेते. आणि विरजणाचं दही जास्त आंबट नसावं. आता गरमीचे दिवस आहेत, गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला दही बाहेरच ठेवायचं आणि थंडीच्या दिवसामध्ये दही लावायला वेळ लागतं, म्हणजे विरजण दही बनायला वेळ लागतं. आता काय करायचं, हे पातेलं आहे ना, ह्यामध्ये असं वरून असं दूध घालायचं आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये पुन्हा असं वरून घालायचं. जोपर्यंत भरपूर पेट येत नाही तोपर्यंत आपल्याला असं मिक्स करत राहायचं. अशा पद्धतीने आपल्याला दही लावायचं. आता बघा, जोपर्यंत भरपूर फेस येत नाही तोपर्यंत. आणि दूध एकदम कोमट असावं. आणि आपण जे विरजण घातलं ते पूर्ण ह्यामध्ये विरघळलं पाहिजे, म्हणजे मिक्स झालं पाहिजे. बघा, पूर्ण दही जे आपण घातलं होतं ते पूर्ण मिक्स झालेलं आहे. बघा, बिलकुल दिसत नाही बघा मध्ये घट्ट असं, आणि भरपूर असा फेस निघालेला आहे. आता आपल्याला ह्या जे आपण चिनी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं. सर्वप्रथम मी ह्या छोट्या भांड्यामध्ये घालून घेते. आणि आता आपल्याला हे असंच असं ठेवायचं, याला हलवायचं नाही. हे रात्रभर असंच असे ठेवायचं आहे. थंडीच्या दिवसात आपल्याला हे कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि गरमीच्या दिवसात असंच बाहेर झाकून ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने मी आता दुसरं पण लावून घेते. अशाच, आणि दोन्ही घालताना भांड्यामध्ये घालताना असं वरूनच घालायचं आहे, कारण हा फेस आहे ना तो असा वर दिसला पाहिजे. बघा, असा वर दिसला पाहिजे. आता असंच असं हे दही आपण झाल्यानंतर बघूया. हे रात्रभर असंच ठेवायचं. रात्रभरात आपलं हे मस्त दही लागलेलं आहे. यामध्ये पण छान अशी घट्ट दही आपली तयार झालेली आहे. बघा, घट्ट झालेली मस्त. अशा पद्धतीने तुम्ही ही दही लावू शकता. बघा, छान अशी घट्ट दही आपली तयार झालेली आहे. छान अशी. रात्री मी 11 वाजता ही दही लावली होती आणि सकाळी 6 वाजता मी काढून घेतली. तर अशा पद्धतीने ही दही मस्त तयार झालेली आहे. दोन्ही बाउलमध्ये छान झालेली आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण लावा दही. आणि रेसिपी कशी वाटली, दही लावण्याची पद्धत कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.